बहुमोलाचे हे लाभले जीवन मानवा तू माणूस बन पाचवीला पोचलेला वसा बाईच्या पाचवीला पोचलेला वसा बाईच्या पाचवीला पोचलेला वसा नाही गवे तो आता दिवस रात राबत सांग मी की नाही विक्रीला घेतलाय खवा अगं ए पोरीनो हिने विक्रीला घेतलाय खवा आणि हिचा धनी खातो बाहेर मेवा काय वर्णो तुझ्या वनात वाजवी अवतरला स्वर्ग माझा अरे काय विचार नाही झालं काय अरे दिसताय केस दिसताय अरे केसावर असतो याच्यावर ना तरी बोल आपण तुझा मग कराच अरे कराच मध्ये तू बोल बोलू हा बोलू बोलू येल्लो 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 आणि हा कुठला रेड ऑरेंजा 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 अजून काय बोलू शाबाश शाबाश हॅलो
विश्वास शिंदे यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की गीतकाराने स्टेजवर समोर येऊन एक पद या ठिकाणी या गाण्याचं गायचं आहे. वन्स मोर साठी 201 रुपये विश्वास शिंदे यांच्याकडून.
तिची कशी तिच्या तोंडाने आता बोली मुकी आहे म्हणून. अगं राधे ती नाही जास्त बोलत नाही बघ. असं बोल की. बरं ते सगळं जाऊ दे. तुला मथुरेची माहिती आहे ना? नाही ग बाई मला तर मुळीच माहित नाही बघ. हिला विचार हिला माहित असेल. तुला ग? नाही मला नाही माहिती पण त्या वर्षा आणि ती मावशी तिला बोलून घेऊया. हा तिला वाईट माहिती असेल बघ. कदाचित माहित असेल तर तू हाक मार ग. मावशी अगं ए मावशी. काय ग मुलींनो? अगं येतेस ना मथुरेच्या बाजाराला जायचंय. आले आले हा. अगं ये की ग लवकर किती उशीर करतेस. झाली यासाठी आली हातात काठी, झाली यासाठी आली हातात काठी, तुमच्या वाण्यात गमन काही ग, पोरीन कर नकाची घाई ग, झालं वय मज म्हातारी बाई, करू नका का बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग, पोरीनं करू नका अशी ग बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग. झाली यासाठी आली यासाठी आपल्याला तुमच्या वाण्यात गमन काही ग, पोरीन कर नकाची घाई ग, झालं वय मज म्हातारी बाई, पोरी कर नकाची घाई ग, झालं वय मज म्हातारी बाई, करू नका आता ग बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग, पोरीनं करू नका आता ग बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग. पुजलेला वसा, बाईच्या पाचवीला पुजलेला वसा, बाईच्या पाचवीला पुजलेला वसा, नाही गवे तो असा दिवस रात राबत बसा, दिवस रात राबत बसा, दिवस रात राबत बसा. येते गाव पोरा बाळाची दीर्घ करू नका आता ग बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग, पोरीनं करू नका आता ग बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग. म्हाताऱ्या बाईला पुजलेला वसा, म्हातारा बाईला पुजलाय वसा, म्हातारा बाईला पुजलाय वसा, म्हाताऱ्या बाईला पुजलेला वसा, म्हातारा बाईला पुजलाय वसा, म्हातारा बाईला पुजलाय वसा. येते गाव राग जाऊन पोरा बाळाची मिरगाई करू नका आता ग बाई ग माझा वय झालं म्हातारी बाई ग, करू नका आता ग बाई माझा वय झालं म्हातारी बाई ग, करू नका आता ग बाई माझा वय झालं म्हातारी. अगं हे साठवे कोण कधी मला हाक मारणार एक मुली पुढे बघू. हो पुढे मावशी ही तीच तुला आवाज देणारी. ही अशी अशी येईपर्यंत मथुरेचा घाट चढता येईल का आपल्याला? नाही ग मावशी. मग बरं हाक मारली कशासाठी हाक मारली मला? अगं मावशी मथुरेच्या बाजाराला जायचंय ना. अगं बाई ग चालल्यात खऱ्या दिसताय तर खूपच सुंदर. ही बघ खिस्सा लागला हलायला. मावशी अगे अगं मावशी तुला बोलते. बघितलं लगेच समजलं मावशी तुला बोलते ते. अगं ती माझी मावशी ना मला समजणारच नाही. आवडते का? अगं जया ग जया थोडावेळ झाला. अगं आमच्यावर जया. हो काय ग? कसं नाही बोलू शकत. मी काय म्हणते हाक मारलीस ना ती कशासाठी ग? राधाला विचार. अगं हे बाई सांग पटकन. अगं
अगं मावशी मथुरेच्या बाजारी जायचंय पण वाट आम्हा कुणालाच ठाऊक नाही बघ म्हणून तुला हाक मारली. काय झालं? शालू बघ किती सांगितलं. बरं राहू दे बोलते वाट नाही मिळते. मला वाट तर माहिती आहे पण बाजारावर चाललो आपण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे. सांगायलाच पाहिजे का? अगं हो गं सांगायलाच पाहिजे बघ. कॉमेडी बरं एकीने सांगा बघू. अगं मावशी मी काय घेतला हलवा. अगं ए तिथे काय म्हणते ती काय तिनं घेतला हलवा. काय अगं बाई हलवा हलवा ऐकतेस का? बोल बाई तू बोल. अगं मावशी मी काय घेतला हलवा या चंद्राला हटवा आणि माझ्या आवडीचं उठवा. मला हटवायला तुझ्या भावाला बोलले तर कुठलं चालतं तुमचं का? अगं मावशी, बाकी नाही कशी ती आपल्याला जायचं भांडाचं पडायला आजारी. जरा हलवा. मावशी तू सांगतेस पण मी गप्पा बसते नाही तर ऐकली नसती कोणाचं. अगं तू माझी लाडाची ना. कमरेत घेऊन बस ना. तू काही बोलतेस का? अगं हो. अगं तिने मला घेतली असती पण मी घेणार नाही ना तिला. अगं ए पोरी मावशीच्या बारीकपणावर जाऊ नकोस. कशी काय थांबले? बघते नको बाई, मला चल. पाठवू. साडी फाटल तिची म्हणून घाबरली. बघितलंच बाजू घेणारी कशी माझी कडक. तर काय घेतलं ते सांगतेस का? मावशी मी सांगते. बघितलंस ऐकतेस ना मावशी? हो ग कानच लावलंय बघ. मी घेतलंय विकायला ताक. तू ऐकलं? घेतलंस विकायला ताक. मावशी मी घेतलंय विकायला ताक हम्म. आणि दिसते का नाही तुझ्यापेक्षा ढाक. हो ग. अगं दिसते म्हणे ताक. विकायला घेतले ताक. मग मी काय करू द्यायचं लोकांना घुसवून घुसवून लोणी काढून खाऊ की. अगं तू सांग. खरंय हम्म. मी की नाही विक्रीला घेतलाय खव्वा. अगं ए पोरीनो हिने विक्रीला घेतलाय खवा आणि हिचा धनी खातो बाहेर मेवा. काय बोलायचं नाही हा. आता कसं झोपलं तुला तू जरा शांत बसशील. काय करू? तिला शांत बसा. अगं हो ग. अगं मुरगटला तर रस्त्याला. नाही घेणार मुरगडून टाक. राहू दे. बरं राधे तू सांग बघू काय घेतलं. अगं मावशी हम्म. त्याला घेतलं दही. बघितलं किती सोजवळ. अगं तिने दही घेतलं मग तू काय घेतलंय? माझं कशाला हवं. मी अशी जातीने अशी येते. कशी अगं कशी अशी जातीने अशी येते. आली. आले रस्ता हाय दिसतच नाही वाटतं. दिसला नाही म्हणून विचारलं. मरू देत राहू देत चला. बरं जाऊयात ना. हिराबाई तू जा. जा. काय गं तुम्ही? कुठं गेलं सगळ्यांची नाव सांग मला. सगळ्यांची नाव सांग मला. किती नावाची 50 नावाची.
जरा तोंडाला तुझ्या काय हाडबीड हलवून दाखव म्हणजे काय फक्त आता बघ त्याची मयती काय वर्णव कुंजवनात वाजवी वेणू त्याची महती काय वर्णव अवतरला स्वर्ग जणू निठेका दरिते कामधेनो अवतरला स्वर्ग जणू निठेका दरिते कामधेनो काय वर्णव
वाजवी मित्र अवतरला स्वर्ग धरून ललित राम 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 अवतरला दैत्यापार झालाय, काही गुरांचा नाश झालाय, म्हणून मला या पृथ्वी तलावर देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करावा लागला. तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला श्रीकुंडली वरदे. सोळा सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची कामगिरी मी न करता माझा बालपणीचा परममित्र सुदामावर सोपवत आहे. कोण आहे रे तिकडे? सुदामा. 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेचा घाट चढत आहे. गोकुळातील दहीदूत हे गोकुळातच राहिलं पाहिजे, त्यामुळे त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. अरे कायदा तुमचा आणि हुकूम माझा. ठीक आहे, येतोच मी. गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेचा घाट करत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची कामगिरी श्रीकृष्ण देवाने आपल्याला सोपवली आहे. परंतु होय, ही कामगिरी आपण नाही करता आपल्या थोडीचा पेंड्या हे लाट मारून पाहूया. अरे पेंड्या, अरे पेंड्या, रे पेंड्या. हॅलो हॅलो. काय काढलंस तू कमल तुझ्या हाकेनं फुटला घामला. काय काढलंस तू कमला तुझ्या हाकेनं फुटला घामला. काय झालं सुदान सांगना आलो रे आलो. काय झालं सुदान सांगना आलो रे आलो कामना. काय झालं सुदान आलो कामना. काय झालं सुदान सांगना आलो आलो कामना. माझी बायको
माझी बायको काय झालं बायको? अरे माझी बायको